Consultant Urology and Renal Transplant, Dr. Amala Guram, Consultant and Head of Endoscopic Gynecology, Dr. Rahul Bhatt, Consultant Doctor Surgery, Dr. Mudit Maheshwari, Consultant Urology, Mr. Anand Moti, Cluster Director, Manipal Hospitals, Pune, and Dr. Sonal Dikshit, Regional Head of Medical Services to the Northwest Cluster, Manipal Hospitals. I'd also like to pride ourselves on pioneering excellence in healthcare. With a network of 37 hospitals across 19 cities and a strong focus on affordable, high-quality healthcare, we serve over 7 million patients annually through our multi-speciality tertiary care healthcare framework. Manipal Hospital, Baner, though young at just 2.5 years of age, has consistently pushed the boundaries of excellence and healthcare. With the SSI Mantra, we are entering a new era of robotic-assisted surgery, offering our patients greater precision, minimally invasive surgeries, minimal blood loss, faster recovery times, and world-class outcomes. Our surgical team has undergone extensive training, ensuring that we're not just adopting technology, but truly mastering it. We are honored to have among us today the incredible minds and hands behind this success, our dedicated surgeons, medical leadership, and hardworking teams who made this dream a reality. We are thrilled to announce that our robot is already hard at work in the OR. We completed our first robotic surgery yesterday. And the second one is going on as we speak because our robot is already hard at work. So, to move the SSI Mantra robot, I'd like to invite on to the मणिपाल हॉस्पिटलचा कायम असा भूमिका आहे किंवा कायम असा ऑब्जेक्टिव्ह आहे की नवीन टेक्नॉलॉजी अवेलेबल करून देण्यात यावी की त्यामुळे प्रत्येक प्रोसिजर किंवा सर्जरीचं प्रिसिजन वाढेल, सर्जरीमध्ये ॲडव्हान्समेंट येईल आणि त्याचा बेनिफिट पेशंटला राहील. आणि ह्याच भूमिकेमधून कंटिन्युअस इम्प्रूव्हमेंट करता आम्ही हा रोबो लॉन्च केलेला आहे. आणि रोबोचे ॲडव्हान्टेजेस सर्जरीचे खूप आहेत आणि त्याचे बेनिफिट्स आमच्या पेशंट्सना नक्की मिळतील. आणि इट्स वेस्टर्न पुणेज फर्स्ट इंडियन मेट्रो. काय रोबो म्हणजे कुठला काय प्रकारचा आहे हा? SSI मंत्रा नावाचा कंपनीचा रोबो आहे. तो सॉफ्ट टिश्यू रोबो आहे आणि ह्या रोबोमुळे आपण जनरल सर्जरी, ऑन्को सर्जरी, त्याच्यानंतर कार्डियक सर्जरी, म्हणजे ह्याचे स्पेसिफिक हे आहे की कार्डियक सर्जरीमध्येही याचा उपयोग होऊ शकतो. जनरल सर्जरी, ऑन्को सर्जरी, कार्डियक सर्जरी, गायनेकोलॉजी, यूरोलॉजी अशा प्रत्येक सर्जरीमध्ये या रोबोचा बेनिफिट होऊ शकतो आणि याचे ॲडव्हान्टेजेस भरपूर आहेत. ओके सर, थँक्यू. ॲडव्हान्टेज रोबोटिक आहे, त्याच्यामध्ये काय ॲडव्हान्टेजेस आहेत? येस, मी डॉक्टर आनंद आरसकर, मी युरोलॉजिस्ट आणि किडनी ट्रान्सप्लांट आहे मणिपाल हॉस्पिटल बाणेरला. आज आपण इथे SSI मंत्रा नावाचा जो सर्जिकल रोबोट आहे तो इथे लॉन्च केलेला आहे आणि त्याची पहिली सर्जरी काल झाली, आज दुसरी सुरू आहे. तर रोबोट म्हटलं तर सगळ्यांना वाटतं की काहीतरी एक यंत्रमानव ऑपरेशन करतोय आणि सर्जनचा रोल त्याच्यामध्ये आहे की नाही. पण या डिझाईनला म्हणतात मास्टर अँड स्लेव्ह. म्हणजे मास्टर कोण आहे यात? तर सर्जन. अँड दिस रोबोट इज अ स्लेव्ह टू द सर्जन. म्हणजे तो सर्जनची ॲक्शन मिमिक करतो किंवा रेप्लिकेट करतो. तर याच्यात सर्जन बसून ऑपरेशन करू शकतो. त्याला 3 डायमेन्शनल चित्र दिसतं, म्हणजे डेप्थ परसेप्शन वाढतो. प्रिसिजन हा एक प्रकार आहे. मॅग्निफिकेशन हे 10 ते 15 टाइम्स असतं. म्हणजे एखादी छोटी सेल आपल्याला 15 पटीने मोठी दिसते. त्याप्रकारे आपण प्रिसिजन त्याचं चांगल्या प्रकारे करू शकतो. जसं ट्यूमर आहे का किडनीमध्ये किंवा ब्लॅडरला, तर ट्यूमर काढायचं, आजूबाजूची टिश्यू आपल्याला काढायची नाही आहे. मग हे प्रिसिजन आपल्याला हे मॅग्निफिकेशन देतं. प्लस ह्याच्यामध्ये जी स्पेस असते, जसं बाकी ठिकाणी ओपन सर्जरीमध्ये असिस्टंटला खूप काम असतं, रिट्रॅक्शन करावं लागतं, ते दाखवावं लागतं, मध्ये सक्शन करावं लागतं. हे सगळं काम इथे रोबोटने होतं. म्हणजे ती जागा व्यवस्थित असते. इथं लाईट जो असतो, नॉर्मल ओपन सर्जरीमध्ये तुम्ही बघितलं एकाला चांगलं दिसतं, एकाला कमी दिसतं, बिकॉज लाईट आतमध्ये जाण्याचा एक प्रकाशाचा एक पाथ आहे, त्या पाथमध्येच दिसतं. रोबोटमध्ये हे सगळे डिसॲडव्हान्टेजेस काढलेले आहेत. रोबोटला खर्च वाढतो तर काय असं? एक्झॅक्टली हा प्रश्न ना तुमच्या म्हणजे पेशंटसारखा सर्जनला पण नेहमी भेडसावतो की जर कॉस्ट वाढली तर पेशंटला मग हे पैसे एक्स्ट्रा आणायचे कुठून. पण विथ द हेल्प ऑफ मेक इन इंडिया, दिस इज अ रोबोट विच इज मेड इन गुरगाव. देर इज अ कंपनी कॉल SS मंत्रा. SS म्हणजे सुधीर श्रीवास्तव इनोव्हेशन. आणि इनोव्हेशन करणारे स्वतः सर्जन आहेत, कार्डियक सर्जन आहे. ते मागच्या 30 वर्षापासून कार्डियक सर्जरी करतात. आणि जुना असलेला जो रोबोट होता हा एक MNCचा रोबोट होता, मल्टीनॅशनल कंपनीचा. त्यांच्या बेसिसवर ती कॉस्ट जास्त होती. पण आता SSI मंत्रा हा पूर्णपणे इंडियात बनलेला रोबोट आहे. आम्ही याची फॅक्टरीला सगळे 4 सर्जन व्हिजिट करून आलेलो आहे. त्यामुळे त्यांचं जे टेक्निक आहे बनवण्याचं, त्याची क्वालिटी अश्युरन्स, त्याची जी गुणवत्ता आहे ती सगळी आम्हाला
कन्फर्ममध्ये समजलेली आहे आणि आमचा विश्वास आहे त्याच्यावर की ते क्वालिटी अप टू द स्टँडर्ड आहे. आणि थँक्यू सर्जन त्याच्यामध्ये सध्या ॲक्च्युली जे सर्जन मणिपालमध्ये आहे ते आर ऑल इलिजिबल टू गो फॉर रोबोटिक सर्जरी, पण त्याची एक तुकडी आहे. आता पहिल्या तुकडीमध्ये मी डॉक्टर आनंद आरसकर आहे यूरोलॉजिस्ट, मग डॉक्टर अमित पाराशनेशी जो ऑन्को सर्जन ते पण तुमच्याशी बोलतील. डॉक्टर श्रीरंग रानट इज अ कार्डियक सर्जन अँड लकीली इज डुईंग दी कार्डियक सर्जरी ॲज ऑफ नो आपण ज्यावेळेस बोलतो. आणि नेक्स्ट केस त्यांची रोबोटिकच आहे आज पण. आणि चौथे सर्जन आहे डॉक्टर अंबालाल गुर्राम, इज अ गायनेकोलॉजिस्ट, आणि काल जी सर्जरी झाली त्याचे लीड सर्जन डॉक्टर अंबालाल गुर्राम होते आणि बाकी सर्जन्सांना मदत करण्यासाठी त्यावेळेस हजर असतात. सो इथलं पहिली तुकडी आहे, पण आम्हाला सांगण्यात आनंद होत आहे की याच्यानंतर अजून दुसरी तिसरी प्रत्येक सर्जनला इथे रोबोटला ॲक्सेस आहे जे काही या फील्डमध्ये इन्व्हॉल्व बाणेर इथे विभाग म्हणून पण आहे. आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये सांगायला आनंद होतो की SSI मंत्रा या कंपनीचा SSI मंत्रा 3 नावाचा सर्जिकल रोबोट कालपासून कार्यान्वित करण्यात आला आहे. याच्याविषयी आपण ऐकलं असेल की हा पेशंटसाठी खूप फायदेशीर ठरतो. छोटे छोटे इन्सिडेंट्स असतात, सर्जरीमध्ये ब्लड लॉस कमी होतो, पेशंट लवकर घरी जातो. त्याच्यामध्ये विजन खूप चांगली असते कारण का 3D विजन असते त्याची, त्याच्यामुळे डेप्थ परसेप्शन चांगलं असतं. पण सर्वात महत्त्वाची गोष्ट अजून याच्यामध्ये जी आहे जी कधी कधी समजत नाही पेशंट्सला, की सर्जन जेव्हा ऑपरेशन करतो तेव्हा सर्जनला खूप ताण सहन करायला लागतो. त्याचे हात एका विशिष्ट पोझिशनमध्ये असतात, खांदे दुखतात, मान दुखते. तर तसं या रोबोमध्ये सर्जन बसून काम करतो. त्याचे हात असे रेस्टेड असतात एका प्लॅटफॉर्मवरती आणि बसून काम करतो. त्याच्यामुळे त्याचं काम जास्ती चांगलं होतं, जास्त ॲक्युरेट होतं, पेशंटसाठी ते चांगलं असतं. आणि अजून फार महत्त्वाची गोष्ट की रोबोटचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत त्याच्यामध्ये 6 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहे. आपला हात जो लॅप्रोस्कोपी इन्स्ट्रुमेंट फक्त 2 वर खाली आणि साईडवाईज हलू शकतो. तर रोबोटचे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते पूर्ण सर्क्युलर 360 डिग्रीमध्ये हलू शकतात. आणि जे डिसेक्शन असतं ते खूप सोपं जातं. अवघड ठिकाणचं डिसेक्शन, अवघड ठिकाणी पोचून डिसेक्शन करणे, हे ज्या मोठ्या मोठ्या कॅन्सर सर्जरीज किंवा ज्या मोठ्या गॅस्ट्रोइंटेस्टाइन सर्जरीज आहेत ज्यामध्ये ते आवश्यक असतं किंवा डिफिकल्ट इन्फेक्शन्स आहेत तिथं ऑपरेशन करायचे, तर तिथं हे रोबोटची जी मुवमेंट आहे त्या मुवमेंटचा खूप फायदा होतो पेशंटला आणि सर्जनला त्याचा फायदा होतो कारण सर्जन ती मुवमेंट करू शकतो. नॉर्मली ती मुवमेंट पॉसिबल नसते. त्यामुळे ओव्हरऑल दोघांनाही बेनिफिशियल असं हे तंत्रज्ञान आहे. आणि जसं जसं हे तंत्रज्ञान जास्तीत जास्त ठिकाणी उपलब्ध आहे तसं तसं त्याची कॉस्ट पण कमी होत चाललेली आहे. आणि हे मेड इन इंडिया असल्यामुळे त्याची कॉस्ट मल्टीनॅशनल कंपनीच्या रोबोटपेक्षा पेशंटसाठी कमी पडते. मध्ये डेफिनेटली फरक पडतो. सुरुवातीचा एक लर्निंगचा पार्ट सोडला एकदा आणि तो एकदा ओव्हरकम झाला की डेफिनेटली टाईम लवकर म्हणजे सर्जरी लवकर होते कारण का जास्ती डिसेक्शन ॲक्युरेटली होतं, दिसायला एकदम जवळून दिसतं. त्यामुळे डेफिनेटली टाईम याच्यामध्ये कमी लागतो, हॉस्पिटल स्टे कमी होतो कारण रिकव्हरी लवकर होतो. आणि रिस्क फॅक्टर वगैरे त्याच्यामध्ये काय? हे रिस्क फॅक्टर जे नॉर्मल सर्जरीमध्ये जे रिस्क फॅक्टर आहे तेवढं रिस्क फॅक्टर, त्याच्यात ॲडिशनल काही रिस्क फॅक्टर वेगळे नाही. खूप अतिशय कठोर क्वालिटी प्रोसेस म्हणून गेलेला रोबो आहे. म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही म्हणाल की ऑपरेशन करता करता चुकून रोबोचं इन्स्ट्रुमेंट तसं होतच नाही. तुम्ही दुसरी नजर जरी हटवली त्या स्क्रीनवरून तो रोबो थांबतो. तुमच्या हातातून इन्स्ट्रुमेंट पडलं तर रोबो थांबतो. त्यामुळे पेशंटला कुठे इजा व्हावी किंवा पेशंटला इजा होण्याची शक्यता किंवा काहीतरी मिसहॅप होण्याची शक्यता अशी अजिबात नाही. जर लाईट गेले त्याच्यामध्ये 8 तासाची बॅकअप बॅटरी, तो बॅटरीवरती चालू राहतो 8 तास, सर्जरी संपून जाते 1-2 तासामध्ये. त्यामुळे तशी जी रिस्क असते तशी अजिबात त्यात रिस्क नाही. तर सगळ्या गोष्टींचा विचार करून तो बदलतो. त्याच्यानंतर किती ऑपरेशन झालं? काल एक ऑपरेशन झालं आणि आज दुसरं ऑपरेशन. अच्छा, धर्मदायीच्या माध्यमातून आपण किती